श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना माहीतच आहे की या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ नारायणपेठेतलं जे आहे मुख्य केंद्र, आता त्याचा विस्तारही व्हायला लागलेला आहे. डे टू डे रुटीनचे जे काय आपले इथले कार्यक्रम असतात ते तर आपण सर्वजण पाहतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त सध्या तसं बऱ्याच महिन्यापासून आपले प्रयत्न चालूच आहेत. पण आत्ता लेटेस्ट म्हणाल तर 2-3 महिन्यात आपण जरा जोर धरलेला आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्याला जी काय आपल्या मंडळाची लोकप्रियता म्हणूयात किंवा जो काय प्रचार प्रसार होतो आहे सगळीकडे, आणि त्याची मागणी होते की बाहेरगावाहून लोक म्हणतात आमच्या गावाकडे या, भेट द्या, पाहणी करा. नव्याने केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली आपण चालू केलेल्या आहेत. ह्या 2 महिन्यात आपण 2 ते 3 ठिकाणी जाऊन आलो. पूर्वी अण्णा महाराजांच्या काळात जी काही अण्णांनी मंदिरं स्थापन केलेली होती ते काही कारणानिमित्त आता सध्या तिथे काही यंत्रणा नसल्यामुळे बंद पडलेले आहेत. तर त्याचं पुनरुज्जीवन जसं मी मागे म्हणलं, नव्याने पुन्हा काही तिथे सुरू करता येईल का, त्या माध्यमातून दादा आता इथे प्रयत्न करत आहेत. आपणा सगळ्यांना माहीतच आहे की सकाळ संध्याकाळ दादा महाराज इथे असतातच, पण कसं होतं प्रत्येकाला प्रॅक्टिकली काही शक्य होत नाही मंदिरात येणं. म्हणून आम्ही गेले 1.5 ते 2 महिने झाले नव्याने आपल्या मंडळातर्फे उपक्रम सुरू केलेला आहे लाईव्ह यायचं. आता लाईव्हमध्ये कसं होतं, दर गुरुवारी जे काय इथे प्रबोधन होतं त्याच्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर बरेच भक्त प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये आपल्या देऊळगाथा चॅनलचा मोबाईल नंबर असतो, कडे प्रश्न येतात, चॅनलच्या नंबरवरही येतात, पण प्रत्येकाला काही उत्तरं देता येत नाही. म्हणून आम्ही काय केलं आहे, सध्या 1.5-2 महिना झाला आम्ही त्यातले काही निवडक दर आठवड्याला 1 ते 2दा आम्ही इथे आता 1.5 महिन्यापासून उपक्रम सुरू केलेला आहे. दादा महाराज मी असतो, आम्ही त्यातले सिलेक्टेड प्रश्न घेतो की जेणेकरून त्यातल्या त्यात लोकांना त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करता यावं. आणि ह्या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या माध्यमातून लोक जास्तीत जास्त प्रश्न अजून विचारत आहेत, त्याचा फीडबॅकही देत आहेत. तर हे सगळं जे काय आहे आपलं, आता मी मगाशीच म्हटलं की आपला व्याप वाढत चालला, आपल्याला व्याप वाढवायचाही आहे. कारण शाखा आपला विस्तार हा एक ध्येय आहेच. म्हणजे इथलं जरी आपले दैनंदिन कार्यक्रम असले तरी जास्तीत जास्त आपल्या मंडळाचं नाव जास्तीत जास्त व्हावं, स्वामी सेवा जास्तीत जास्त जे काय दादा इथे मार्गदर्शन करतात ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. तर हा त्याचा हेतू आहे. आता ह्या संदर्भात थोडा मी दादांना विनंती करीन की त्यांच्या प्रबोधनामध्ये थोडंसं आपण जास्त ओहापोह करावा त्या विषयासंदर्भात. मी आता एवढंच थांबतो, बराच वेळ गेला आहे. पण आज एक ताजा म्हणूयात आपण, एक अनुभव आलेला आहे तो सांगतो आणि थांबतो. गेले 15 दिवसापूर्वी माझ्याच घरातला अनुभव आहे. पंढरपूरला जे आपलं केंद्र आहे बघा, आता इथं समस्या कशा प्रकारच्या येतात आणि दादा महाराज कशा पद्धतीने व्हर्सटाईल ज्याला म्हणतो, कुठलंही सांगा, म्हणजे त्याचा प्रकार कुठलाही असू द्या, समस्या आपल्या इथे जे काय आहेत त्याचं उत्तर आहे, अचूक निदान त्याला म्हणूयात. तर एक 15-20 दिवसापूर्वी माझ्या पंढरपुरातनं फोन आला मला की असं लॉकरचे, बँकेच्या लॉकरची किल्ली माझ्या भावाने मला, वहिनीने फोन केला, लॉकरच्या किल्ली हरवले, सापडत नाही घरात म्हणूयात, किंवा बरेच शोध केला वगैरे मिळत नाही, मला तू दादांना जोडून दे. आपल्याकडे पद्धत अशी डायरेक्ट दादांना आपण फोन करत नाही, करू देत नाही म्हणा, कारण त्यांच्या बाकीचे व्याप असतात. बरेचदा मला फोन येतात, मी दादांना जोडून देतो. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी दादांच्या कानावर ही समस्या घातली, काय करायचं. कारण आता बघा, लॉकरची किल्ली जर नाही सापडली, मी माझं सगळं आयुष्य बँकेत गेले तर त्याला फार मनस्ताप, खर्च खूप असतो. ते म्हणजे लॉकर फोडणं, त्याला 10-15 हजार खर्च करणं, फार कुटाण असतो तो सगळा. पण दादा, रिस्क असते सगळी. पण दादांनी अगदी काही नाही, ते ऐकल्यानंतर शांतपणे सांगितलं, काय काळजी करू नका, अमुक त्या पद्धतीने करा, शोधा, जे काय त्यांना ते सांगितलं माध्यम त्या पद्धतीने करा. आणि त्याच्यात एक शब्द दादांनी वापरला होता त्यांना, ते त्याच्यामध्ये संशोधन करताना, की तुमची किल्ली सापडेल आणि काळ्या कपड्यामध्येच ती आहे. मग मुद्दाम आता मी त्याचा खुलासा करतो, तुम्ही काय काळजी करू नका आणि बँकेला एवढ्यात कळवायची घाई करू नका. आज सकाळी मला फोन आला वहिनींचा, दादांना मेसेज आला, मला मेसेज आला,
फोन आला की अनंत असं असं किल्ली सापडली आणि काळ्या काळ्या ह्याच्यामध्येच होती ती किल्ली. ते काय त्याला शब्द आहे तर मला आता आठवत नाही, काय कुपी काहीतरी होतं, ते वस्त्र होतं. तर सांगायचा उद्देश असा की इथं अचूक निदान आहे. समस्या तुम्ही कुठली आणा, दादा इथं समर्थ आहेत त्याचं निराकरण करायला. तर अशा पद्धतीने आपल्या मंदिराचा विस्तार व्याप वाढत चालला आहे. दादांचं मार्गदर्शन आहे. सगळ्यांनी त्याचा जे काय असेल ते इथं दादांना विचारत जावा, नामस्मरण करत जावा, अन्नदानाला सहभाग करत जावा. मी इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समस्या निवारण प्रत्येकाला एक एक सेवा दिलेली आहे. इथे दिलेली आहे म्हणजे आपापल्या परीने एक एक जण सेवा करतात. सद्गुरूंना सुद्धा स्वामींनी एक सेवा दिलेली आहे, जनसेवा. लोकांचा उद्धार करण्याचा, लोकांच्या समस्या निवारणाचा जे आहे त्याची सेवा सद्गुरूंना दिलेली आहे. तर ही सेवा, ह्या सेवेचं महत्त्व जे आहे ते आता जोशी काकांनी सांगितले. एखादा डॉक्टर जर चांगला असला, म्हणजे अचूक निदान करणारा डॉक्टर, मग आपण कसं म्हणतो, हा डॉक्टरचा हातगुण खूप चांगला आहे म्हणतो ना, ह्या डॉक्टरचा हातगुण खूप चांगला आहे. तर असंच जर एखादं माझ्या मनातलं ओळखून, मी काय म्हटलं, माझ्या मनातलं ओळखून माझ्या समस्येचं निवारण करणारं तर कोण जर असेल तर इथं सद्गुरू दादा महाराज आहेत. असे बरेच जण आहेत. हो महाराज महाराज म्हणणारे बरेच जण आहेत. पण काय आहे, फरक एवढाच आहे की आपल्या खिशाला परवडणारा सल्ला हा कुठं घ्यायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. सांगायचं एवढंच होतं की जसं त्यांनी ताजं उदाहरण आज सांगितलं आत्ता जोशी काकांनी, तसंच मी एक ताजं उदाहरण सांगतो. ताजं म्हणजे मी जमखंडीला गेलो होतो, तिथलं उदाहरण सांगतो. सद्गुरूंना माहिती आहे नाही, त्यांना माहीत नाही असं काहीच नाही. एक जण तिथं, एक व्यक्ती अफाट खर्च केला भरपूर, शेवटी कंगाल व्हायची वेळ आली की माझ्या समस्याचं निवारण होण्यासाठी त्यांनी हा साधू तो साधू, हे महाराज ते महाराज सगळीकडं फिरून सगळीकडे जाऊन आले. भरपूर पैसा खर्च केला आणि नंतर कळालं की जमखंडीमध्ये एक केंद्र आहे आणि तिथे बनूताई आहेत आणि पुण्यामध्ये कोणतरी एक महाराज आहेत, त्यांना सद्गुरू म्हणतात सगळेजण, आणि ते काहीतरी सांगतात. असं म्हणजे पहिल्यांदा तिथं बनूताईनं विचारलं, ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ತಗೋತಾರೆ ಅವರು, किती पैसे घेतात ते, मला पैसे दे, आता मला काय परवडणार नाही बाबा कुठलाही सल्ला. असं म्हणजे कमीत कमी पैसे माझे खर्च होऊ देत. बनूताई म्हणाल्या की ठीक अहो, तुम्ही आलाय ना, तुम्ही या ना, तुम्ही बसा ना, तुम्ही बसा, तुमची काय समस्या आहे ते जर मराठीमध्ये येत असेल तर तुम्ही मराठीमध्ये सद्गुरूंशी थेट बोला. कन्नड येत असेल तर मी व्हिडिओ कॉल लावते, तुम्ही मला सांगा आणि ते तुम्हाला त्यांना मी मराठीमध्ये सांगते. आणि त्यांचं जे संभाषण झालं, कन्नड मराठी, मराठी मराठी, मराठी मराठी, मराठी कन्नड, आणि समस्या निवारण सांगायची. त्यांची कुठली कोर्टाची केस होती ज्याच्यामध्ये ते कंगाल झाले होते, तर ती केस त्यांच्या बाजूने लागली आणि माझं गेलेलं धन सगळं मला परत मिळालं, असं तो माणूस म्हटला. म्हणजे जे खूप पैसे खर्च करून मिळतं ते इथं विना मोबदला मिळतं आणि कुठलाही मोबदला घेतला जात नाही. हे मी वारंवार सांगतो, कारण सगळीकडं पैसे घेतले जातात, सगळीकडं पैसे घेतले जातात. कुठलाही सल्ला वेळ घेतली जाते,
15 मिनटात बोला, 5 मिनटात बोला, अर्धा तास झाला की पैसे वाढतील. हे सगळीकडे उदाहरणं आहेत सद्गुरू दादा महाराज. असं नाही आहे, सगळीकडे हे चाललेलं आहे. हा बाजार आहे आणि कितपत यश मिळतं ते माहीत नाही. इथं फक्त यायचं, फक्त श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे आणि त्याचबरोबर संयम पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर यश आपलंच आहे. इतकंच मी बोलतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. पुन्हा एकदा मी एक सांगतो की तिथंसुद्धा की सद्गुरू दादा महाराजांचं प्रबोधन तिथं ऐकतात. इथं हे केलं, तिथं लाईव्ह काही जण ऐकतात. ओंकार जो आहे तर त्याच्यामुळे लाईव्ह सगळीकडे ऐकलं जातं. तर ती एक खूप चांगली सोय आहे. आणि बाबा ज्यांना जमत नाही लाईव्ह तर त्यावेळेस मग ते ह्यांचं येतं, आपल्याला केव्हाही बघता येतं म्हणा. ते तसं काही नाही. देऊळगाथा चॅनल आहे, ओंकारचं आहे, तर हे आपल्याला ऐकता येतं. आणि आपण नंतर ऐकलं तरीसुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. प्रबोधनातून प्रत्येकाच्या समस्यांचं निवारण होतं आणि होतंच. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. मी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आता जो अनुभव कथन झाला त्याच्यामध्ये आणखीन एक सांगायचा असा की काही महिन्यापूर्वी कल्याणला माझी चुलत बहीण राहती, सौ मंजुषा देशपांडे, आणि तिच्या मोलकर्णीचं मंगळसूत्र घाळ झालं होतं. आणि फोनवरूनच चर्चा झाली होती, फोनवरूनच उपाय सांगितला गेला आणि अंदाजे कुठं कुठं असेल एक 2-3 ठिकाणं त्या वस्तू मी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस झाले. आत्ता जोशी काका जेव्हा तो अनुभव सांगत होते, मी आत्ता बघितलं तर त्यांचा मेसेज होता की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंगळसूत्र मिळालं, अमुक अमुक रंगाच्या बॅगमध्ये ठेवलं असेल असं मी सांगितलं होतं त्यावेळेला. आणि ह्या गोष्टीला किती दिवस झाले तर त्यांनी सांगितलं 7 महिने झाले.
7 महिने सगळं घर धुंडाळून झालं. कसं असतं ते योग्य वेळेला ती वस्तू मिळणार, फक्त संयम ठेवायला पाहिजे. ती पिशवी 100 वेळा त्यांच्या डोळ्यासमोरनं गेली, ज्या पिशवीत सांगितलं होतं 100 वेळा त्या डोळ्यासमोरनं गेली, पिशवी उचलली गेली, पण पिशवीमध्ये आतमध्ये बघितलं गेलं नाही. त्याच्यामध्ये ज्या पिशवीत बघायला पाहिलं तर तीच पिशवी नेमकी इकडं ठेवली जात होती. आणि एक वेळ आली की बरोबर त्या पिशवीमध्ये बघू हात घातला तर त्यांना ते मंगळसूत्र मिळालं. ते 7 महिने मला बोडस काकूंना सांगायचे मुद्दामून काही वस्तू त्यांच्या ज्या घाल झाल्यात की तुम्ही संयम ठेवा, ती वस्तू मिळणार. हा आत्ताचा अनुभव ज्या दोषी काका सांगत होते, मी मुद्दाम ते मेसेज बघितले, काल ते मेसेज आलेले आहेत ते सगळे. ते असे ही स्वामी कृपा आहे. म्हणजे आपण स्वामींच्या मार्गात आल्यानंतर महाराज फक्त परीक्षा घेतात संयमाची. आपल्याला वाटतं लगेच मिळायला पाहिजे, की काही लोक मला असं हां काल आलं असं झालं, आज लगेच येतात, तुम्ही सांगितलं आम्ही बघितलं नाही सापडलं. तसं नाही. कुठेतरी ज्या ठिकाणं जी सांगितलेली आहेत मिळणार 100%. ज्या अर्थी उत्तर आले मिळणार त्या अर्थी 100% ते मिळतंच. ते जसं आत्ता लाईव्ह जो कार्यक्रम आपला होतो त्याच्यामध्ये पण बरेचसे असे प्रश्न येतात त्याच्यामध्ये की अगोदर अमुक करत होतो, किंवा काय कालच एक प्रश्न होतो साईबाबांचं करत होतो, मग आता आम्हाला स्वामींचं करायचं आहे, मग आम्ही ते करू का. तर ह्या संदर्भात एक गोष्ट अशी सांगतो की महाराज जेव्हा होते त्यावेळेला साधारण 1800 सालातली वरती गोष्ट आहे ती. दक्षिणेमध्येच एक गाव होतं कुंभकोण म्हणून. त्या गावामध्ये बरीच शिवमंदिरं आणि विष्णूंची पण मंदिर आहेत, म्हणजे उपासना. शैव आणि मला वाटतं विष्णूंच्याला काय शब्द आहे तो, शैव म्हणजे शंकराचं ना, आणि वैष्णव असे ते पंथ आहेत 2. त्या पंथांचे अनेक उपासक तिथे आहेत, अनेक अधिकारी पुरुष तिथे त्याला सेवा करत असतात. आणि शैवपंथीय त्यांचं नाव असतं नारायणराव. ते विष्णू म्हणजे वैष्णवांची, नारायणराव जे असतात ते वैष्णवांची उपासना करत असतात. वैष्णवांची उपासना करताना त्यांचं तेज त्यांच्याकडं मोठं, त्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं स्फटिकामधलं खूप मोठं. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर पूर्वीची घरं जर का बघितली मोठमोठी, त्यांची देवघरं पण मोठमोठी. आणि दर शुक्रवारी म्हणा जी काय लक्ष्मीचा जो दिवस असेल त्याप्रमाणे त्यांची उपासना, विष्णूंची उपासना, लक्ष्मीची उपासना, त्याच्यावर कुंकुमार्चन वगैरे असं अनेक रोजच्या रोज त्यांचे ते विधी सुरू असतात. त्यामुळे त्या घरातलं वातावरण आजूबाजूला बाहेरनं जरी गेलं तरी काहीतरी जाणवायचं, या घरामध्ये दैवी शक्तीचा अनुभूती आहे, काहीतरी दैवी शक्ती ते वास करते. आणि ते नारायणराव जे होते ते त्यांच्याकडं बरेचसे शिष्य त्यांचे यायचे शिकायला. पूर्वीच्या काळी आश्रम कसा म्हटलं त्या पद्धतीचं ते घर, आणि त्या आश्रमामध्ये बरेचसे विद्यार्थी यायचे. नारायणराव स्वतः अतिशय तेजपुंज, त्या सेवेने काय होतं एक प्रकारचं तेज प्राप्त होतं. आपण स्वामींच्या मार्गात जेव्हा श्री स्वामी समर्थ जरी जप करायला लागलो तरी आपली चेहऱ्यावरचे जे तेज असतं ते हळूहळू वाढायला लागतं. समोरच्या व्यक्तीला सुद्धा ते जाणवतं की हा कोणतरी साधक आहे, कोणतरी उपासक आहे, हे नक्कीच जाणवतं त्याच्यामध्ये. आणि नारायणराव इतकी साधना केल्यानंतर तर तेजपुंज दिसणारच, म्हणजे ते त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही. एक दिवस काय होतं की शिवरात्रीचा उत्सव जवळ आलेला असतो. नारायणराव वाटतं की आपण आपल्या आश्रमामध्ये जे आपण आपल्या मंदिरात जी सेवा करतो, शंकराची जी 108 नामावली आहे ती नामावली घेऊन शंकराच्या पिंडीवरती आपण बेलपत्र वाहतो. ते बेलपत्र व्हावी असं एक दिवस त्यांच्या मनामध्ये येतं की ह्यावर्षी शिवरात्रीला आपण हा उपक्रम करावा. त्यांच्या शिष्यांना सांगतात, शिष्य त्याप्रमाणे बेलपत्र आणतात सगळी. आणि सकाळपासून तो नामावलीचा कार्यक्रम सुरू होतो. लघुरुद्र, नामावली असे बरेचसे शंकराची जी काय उपासना करता येईल ती उपासना तिथे सुरू होती. पहिला जो प्रहर असतो त्या प्रहरामध्ये उपासना झाल्यानंतर त्या लिंगावरची बेलपत्र जी असतात ती बेलपत्र बाजूला करायची आणि नंतर नवीन आपण व्हायला सुरुवात करायची. त्याप्रमाणे ते बेलपत्र बाजूला केली जातात. बेलपत्र जेव्हा बाजूला केली जातात, सगळी काढली जातात बाजूला, तर त्या बेलपत्राचं रूपांतर तुलसी दलामध्ये होतं. आता ते नारायणरावनं थोडासा चमत्कार वाटतं की आपण वाहिलीच तर बेलपत्र,
तुलसी दलं कशी काय झाली, दुसऱ्या सत्रात सुरुवात होते. दुसऱ्या सत्रामध्ये पण तसंच बेलपत्र त्या लिंगावरती वाहिली जातात, संपूर्ण लिंग झाकलं जातं तिथे. दुसरं सत्र संपलं की परत ती बेलपत्र बाजूला काढली जातात. बघितलं की परत त्याची तुलसी दलं होतात. तिसरं सत्र, चौथं सत्र, हे असंच सगळं होतं. त्या नारायणरावांना शंका, ते सगळे विद्यार्थी त्यांचे असतात ते पण अचंबित होतात. पण तो विषय तेवढ्यापुरता थांबतो. नारायणरावच्या मात्र मनामध्ये हे राहतं की हे काहीतरी आपल्याकडनं चूक झाली म्हणतात. आपण वैष्णव आहोत आणि शंकराची पूजा केली का, हा त्यांच्या मनामध्ये आता द्वैत निर्माण होतं. म्हणजे स्वतः विद्वान असून, स्वतः इतर विद्यार्थ्यांना शिकवत असून की हे सर्व एकच आहे, हे परब्रह्म हे एकच आहे, हे शिकवत असूनसुद्धा त्यांच्या मनामध्ये द्वैत निर्माण होतं की शिव का शंकर, हरी का हर. ह्या द्वैतामध्ये त्यांचं कशात लक्ष लागेन असं होतं. हळूहळू त्यांचं जेवणातलं लक्ष उडतं, शिकवण्यातलं लक्ष उडतं. विद्यार्थीसुद्धा अचंबित होतात की आपले जे शिक्षक आहेत ते असे का वागतात. त्यांच्या मनामधलं ते द्वैत वाढत जातं. तसं तसं स्वभाव एकलकोंडा बनत जातो. जे रस्त्यावरनं नारायणराव जातात ते तेजपुंज नारायणराव बघून लोक ज्यांना नमस्कार करायचे ते नारायणराव कोणाकडेही लक्ष त्यांचं नाही. खाली मान घालून एक बकास चेहरा असा घेऊन रस्त्याने फिरत असतात. लोकांना फार वाईट वाटतं. इतका उच्च कोटीचा हा अधिकारी पुरुष आणि हा अशा अवस्थेमध्ये, विषण्ण अवस्थेमध्ये दिवसेंदिवस त्यांच्या आश्रमामध्ये बसून राहायचं. नजर कुठेतरी अशी एकटक लागलेली आहे, जेवण खाणं नाही, काही सुचत नाही. असे दिवस जात असताना बघा, योग्य वेळ मी म्हणतो तशी कशी, मग महाराज ठरवतात की आता ह्याला अवस्थेतनं या बाहेर काढलं पाहिजे. पहाटेची वेळ असते, नारायणरावांना काय झोप लागत नसती, बसलेले असतात त्या गादीवर असे. आश्रमाबाहेर त्यांना आवाज येतो खडावांचा. खडावांचा आवाज आल्यानंतर इतक्या पहाटे कोण आला असेल. पहाट पण नाही म्हटलं तर 2:30, म्हणजे तो ब्रह्ममुहूर्त जो म्हणतो 2:30-3चा. नारायणराव उठून बाहेर येऊन बघता तर एक तेजपुंज अशी व्यक्ती उभी असते समोर आणि त्यांच्या पायात त्या खडावा असतात, त्याचाच आवाज येत असतो. नारायण म्हणले, आतमध्ये बोलवणार नाही का मला. नावाने हाका मारल्यानंतर ते एकदम चकित होतात. म्हणजे ते भान विसरून अगोदर बघत बसलेले असतात ते रूपाकडं. जेव्हा हाक मारतात, नारायणा मला आत बोलवणार नाही का तू, ते म्हणल्याबरोबर त्यांच्या ते भानावर येतात. या म्हणतात, आतमध्ये आपण कोण काय वगैरे सगळी चौकशी करतात. ते म्हणले, मला हे सांगायला वेळ नाही, तुझ्या मनात जे द्वंद्व चालू आहे ते मला आता घालवायचे. आता आणखीन चकित होतात. आपल्या मनातलं द्वंद्व इतके दिवस झाले चालू आहे, इतके दिवस झाले सुरू आहे, आणि आज हे आलेत कोण, आणि ह्यांनी कसं ओळखलं मनात काय द्वंद्व चालू आहे ते. माझ्याबरोबर तुला आत्ता यावं लागेल, चल उठ म्हणतात. म्हणजे त्यांना काही पर्याय नसतो. चल उठ म्हणणं तर अक्षरशः एखादी बाहुली कशी, जो खेळ करणार जो असतो तो जे नाचवत असतो त्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे नारायणराव उठून त्यांच्या मागं चालायला लागतात. महाराजांचं चालणं म्हणजे आपल्याला पळणं. थोडंसं त्या गावाबाहेर पडल्यानंतर महाराज त्यांचा हात धरतात आणि अक्षरशः आपण हवेत जसं जातो तसं आपण त्या वेगात चाललो आहे असं त्यांना जाणवतं. एक निबिड अरण्यामध्ये ते शिरतात. अरण्यात शिरल्यानंतर थोडंसं त्या नारायणरावांना पण थोडी भीती वाटते, पण मनातमध्ये असं की हा संन्यासी बरोबर आहे, कुठे नेतो आहे काय, पण नेईल तो आपल्याला. बघता बघता त्या अरण्यही संपतं आणि मग पुढे एक मोठा असा डोंगर लागतो. तो डोंगरही बघता बघता पार केला जातो. नारायणरावांना कळत नाही की हे असे इतकं लांब आपण आलो आहे, कुठं आलो आहे काय माहिती नाही. मोठं अरण्य संपलं, हा बघता बघता डोंगर आपण पार केला आहे. आणि डोंगर पार करून समोर उताराला जेव्हा ते येतात तर बघतात एक खूप मोठी अशी वास्तू त्यांना दिसेल, पण तो भग्न अवशेष असतात. म्हणजे एखादा राजवाडा असेल म्हणले काय माहिती नाही. त्याच्या समोर येऊन महाराज त्यांना उभं करतात आणि एकदाच त्या राजवाड्याकडं बघतात, हात असा उंच करतात. तो जो राजवाडा असतो म्हणजे तो भग्न जे अवशेष असतात त्या जागी त्या काळातला राजवाडा जसा होता तसा तिथे दिसायला लागतो. मोठमोठी 3 मंदिरं त्याच्यात दिसतात त्यांना. आणि त्यातल्या एका मंदिरावरती जे श्रीयंत्र जे होतं स्फटिकातलं त्या नारायणरावच्या घरी, तसं मोठ्याच्या मोठं स्फटिक यंत्र त्या कळसाच्या जागी त्यांना दिसतं. ते श्रीयंत्र
त्याच्यातनं सोनेरी प्रकाश येत असतो. महाराज त्यांना घेऊन जातात, आतमध्ये मंदिरात जातात आणि म्हणतात की समोर बघ, आता तुला काय दिसतंय, समोर बघ म्हटल्यानंतर नारायणराव जेव्हा समोर बघतात तर पहिलं त्यांना बघितलंच जात नाही, इतकं समोरनं असं एकदम किरणं आलेली असतात अंगावर त्यांचे डोळे एकदम दिपून जातात. आपण जर का झोपेतनं उठलो आणि समोर एकदम सूर्याची किरणं डोळ्यावर पडली तर कसं होईल, तसं त्यांना होतं ते. आणि मंदिर बघायला लागतात तर जवळजवळ 100-1 फूट उंच विष्णूंची मूर्ती त्यांना तेथे दिसते. आपण जर का बाहेरनं मंदिर बघितलं म्हणले, मंदिर एवढं उंच आहे, त्याच्या आतमध्ये ही एवढी उंच मूर्ती, त्यांना म्हणजे काही भानत नसतं, नुसतं जे येईल समोर ते बघायचं असतं आणि ऐकायचं असतं. महाराज म्हणतात की तू 3 जन्मांच्या पूर्वी, आपण आत्ता ह्या जन्माचाच फक्त विचार करतो, मागच्या जन्माचा विचार करत नाही. महाराजांनी 3 जन्मांपूर्वी कोण होतं त्यांना सांगितलं की 3 जन्मांपूर्वी तू विष्णू सेवेमध्ये होता. हा जो तू बघतो, हे जे बघतोय आत्ता, ते राज्य ज्याचं होतं त्या राज्याचा तू राजपुरोहित होता आणि विष्णूंची सेवा अतिशय तन मन धन अर्पून निरपेक्ष मनाने तू ती सेवा करत होता. त्याला रोज 1000 विष्णू म्हणजे तुलसी दल तू तिथे व्हायचास. ही सेवा तुझी 3 जन्मापासून सुरू आहे. आत्ता तुझा जो 4था जन्म आहे. तू जे तुझ्या मनामध्ये जे द्वैत होतं की मी बिल्वपत्र वाहिली आणि ती गेली कुठं, ती बघ काय दिसतात ते, तर विष्णूंच्या डोक्यावर जी ती बेलपत्र ह्यांनी वाहिली असतात तीच तुळशीपत्र त्या विष्णूंच्या डोक्यावर दिसतात की प्रत्यक्ष महाविष्णूंनी ती बिल्वपत्र तुलसीदलं म्हणून स्वीकारलेली आहेत म्हणले. ह्यापुढं मनामध्ये असं काही द्वैत तू आणू नको, हे सर्व काही आहे ते एकच आहे. आणि महाराज तिथं जाऊन उभे राहतात. जिथं विष्णूंची मूर्ती असते त्या जागेवर त्याला प्रत्यक्ष महाराज उभे दिसतात. तेवढेच उंच 100 फूट उंच कमरेवर हात ठेवलेले आणि सुवर्ण देह जो म्हणतो, सुवर्णाने असं झळाळता देह त्यांना दाखवतात. सर्व काही मीच आहे. आपल्याकडे जे काही येतात लोक, आम्ही अमुक अमुक करत होतो आणि आता हे असं करू का, जो कालचा प्रश्न होता कालच्या ह्याच्यात की मी साईबाबांचा भक्त होतो आणि जर का मी स्वामींच्या मार्गात आलो आहे तर साईबाबा रागवतील का, त्या प्रश्नाकरता हे आजचं प्रबोधन थोडक्यामध्ये की जे काय असेल कोणी असेल सगळीकडं महाराजच आहेत. करता करता पण महाराजच आहेत. कुठलाही देव असू देत त्याच्या रूपात महाराजच आहेत. त्यामुळे आपण स्वामींचं केलं की ते सगळीकडं पोचतं. आपला आराध्य दैवत जर का कोणी असेल आणि स्वामींच्याकडे येणारे लोक अशी फिरून फिरूनच आलेली असतात. कोणी गजानन महाराजांचा भक्त असतो, कोणी साईबाबांचा असतो, कोणी आणखीन कोणाचा असेल, पण जेव्हा स्वामींच्याकडे तो भक्त येतो तो फक्त स्वामींचा होतो आणि स्वामीच त्याला सोडत नाहीत जर का मनापासून आपण सेवा केली तर. त्यामुळं असं कुठलाही संदेह घेऊ नका की आम्ही पूर्वी काय करत होतो आणि आत्ता आपण करायचं का नाही करायचं. हे स्वामींचं फक्त नाव घ्या, त्याला दुसरं कुठलंही कर्मकांडाची आवश्यकता नाही आहे. महाराजांनी तिथून त्याला परत आणलं त्याच वेगामध्ये आणि दिवस उजाडायच्या त्याला आश्रमामध्ये नेऊन ठेवलं आणि त्या दिवसापासून परत नारायणराव पहिल्यासारखेच नारायणराव झाले. आजच्या ह्या गुरुवारी आपण इथे थांबू आणि आपला पुढचा जो कार्यक्रम आहे पालखीचा आणि महाप्रसादाचा तर तो तसा सुरू होईल. फक्त नामस्मरणामध्येच आपण करायचं आहे ते आणि महाप्रसाद सगळ्यांना इथे मिळेल जागेवरती. स्वामींचा आपण जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला आपली सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.